शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीलाच शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। न्याय देण्याची जबाबदारी असणारेच आरोपींना भेटले। राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊतांची टीका। तर घटनेनुसार सर्व 16 आमदार अपात्र ठरतील, राऊतांचा दावा। राजापुरात एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका। विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही तर मी फील्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही, शिंदेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बारसो रिफायनरी विरोधकांची भेट, प्रकल्प रद्द करण्याचा रिफायनरी विरोधकांचा पुनरुच्चार। तलाठी भरतीच्या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप। तर काही उमेदवारांना एकूण गुणांपेक्षा अधिकचे गुण मिळाल्याचा आरोप। सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान गुणांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते। तलाठी भरतीच्या आरोपांप्रकरणी महसूल खात्याचं स्पष्टीकरण। तलाठी भरतीवरून आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले तर चौकशी करू, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर फडणवीसांनी एव्हिडन्स ऍक्ट वाचावा, राऊतांचा फडणवीसांना सल्ला। पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। मुंबई हायकोर्टाने दिले होते निवडणूक घेण्याचे आदेश। उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता, तर पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज। सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये 2 जणांचा घुसण्याचा प्रयत्न, दोन्ही तरुणांना सुरक्षा रक्षकांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात। सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका, बिल्किस बानोची याचिका सुनावणीसाठी स्वीकारली। दोषींच्या सुटकेचा निर्णय रद्द, तुरुंगात आत्मसमर्पणाचे आदेश। आरोपींची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारला अधिकारच नाही, सुप्रीम कोर्टाने फटकारलं। मुंबईत सुनावणी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेण्याचे निर्देश। भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं, तेव्हा पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्देगिरीनं पाकिस्तानला धडा। इम्रान खान घाबरले, तत्कालीन भारतीय उच्चायुक्त बिसारिया यांच्या पुस्तकात दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।